तर आणखी एक मोठी बातमी आपण बघूयात। राजीनामा दिल्याच्या नंतर धनंजय मुंडे यांनी पहिलं ट्विट केलेलं आहे। राजीनामा दिल्याच्या नंतर धनंजय मुंडे यांनी पहिलं ट्विट केलेलं आहे। धनंजय मुंडे यांनी अगदी काही वेळापूर्वी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी पहिलं ट्विट केल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवलाय आणि हा राजीनामा पुढे राज्यपालांकडे देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिलं ट्विट केल्याची माहिती समोर येते आहे। अनेक जण असं म्हणतात की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा दिला। त्यांचा ट्विट आपण पाहूयात। बीड जिल्ह्यामधल्या मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमधील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसांपासूनची ठाम मागणी आहे। काल समोर आलेले फोटो बघून मन अत्यंत व्यथित झालं असं त्यांनी म्हटलंय। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे। तसंच न्यायालयीन चौकशी सुद्धा प्रस्तावित आहे। माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय आणि त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळामधून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिलेला आहे असं ट्विट आता धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे। आताची ही बातमी आपण बघतोय। राजीनामा दिल्याच्या नंतर धनंजय मुंडे यांचं हे पहिलं ट्विट आहे। तर धनंजय मुंडे आपल्या ट्विटमध्ये काय म्हणतात आपण पाहिलं। निलेश बुधावले आपल्याला माहिती देत आहेत। निलेश, अखेर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांना मांडलेली आहे आणि त्यांना हे देखील स्पष्ट केलेलं आहे की डॉक्टरांनी सध्या मी आजारी असल्यामुळे आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे आणि त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव आपण मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत अशा पद्धतीची ही त्यांची पहिली प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते। धनंजय मुंडेंना या संपूर्ण प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर जे आरोपी आहेत त्यांची देखील आता माहिती समोर आलेली आहे आणि एकंदरीतच आपल्याला सध्या वैद्यकीय ज्या काही अडचणी मागच्या काही काळापासून आहेत त्यामधून कुठेतरी आराम करण्याची गरज आहे अशा पद्धतीचा डॉक्टरांचा सल्ला आहे। त्यामुळे आपण आज राजीनामा देतोय अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे। या महिने अगदी निलेश, आपण बघतोय त्यांनी राजीनामा दिल्यानंतरचं हे पहिलं ट्विट आहे। यामध्येच त्यांनी जो उल्लेख केलाय निलेश, माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि ज्या पद्धतीने त्यांची प्रकृती सुद्धा ठीक नाहीये त्यामुळे उपचार घेण्याचा सल्ला त्यांना दिलेला आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय असं त्यांनी म्हटलंय। पुन्हा एकदा हे ट्विट आपण दाखवूयात प्रेक्षकांना। बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमधील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसांपासूनची मागणी आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। ही पहिल्या दिवसांपासूनची माझी ठाम मागणी असं त्यांनी म्हटलंय आणि काल समोर आलेले फोटो बघून मन अत्यंत व्यथित झालं असं सुद्धा ते म्हणतायत। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे। तसंच न्यायालयीन चौकशी सुद्धा प्रस्तावित आहे। माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय असं सुद्धा त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय आणि यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळामधून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे सरपंच जे होते स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमधल्या आरोपींना कठोरात कठोर शासन व्हायला हवं, शिक्षा व्हायला हवी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। अनेक प्रश्न खरं तर यानंतर सुद्धा उपस्थित होत आहेत धनंजय मुंडे यांच्या ट्विटच्या नंतर। ज्या पद्धतीने धनंजय मुंडे असं म्हणतात की काल हे फोटो समोर आल्याच्या नंतर मी ते पाहिले आणि मी व्यथित झालो असं त्यांनी जे म्हटलेलं आहे। वारंवार विरोधक अशा पद्धतीचे आरोप करतायत की जर पोलिसांना हे सगळे फोटो 2.5 महिन्यांपूर्वी मिळालेले होते तर मग हे फोटो कालच कसे समोर आले। ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा व्यक्ती असल्याचं बोललं जातं आणि वाल्मिक कराड याचा स्पष्टपणे उल्लेख आहे चार्जशीटमध्ये। या फोटोंमधून सुद्धा या सगळ्यांचे अत्यंत राक्षसी चेहरे समोर येत आहेत आणि इतकं सगळं असताना धनंजय मुंडेंनी कालच हे फोटो पाहिले असतील यावरती विश्वास कसा ठेवायचा हा सुद्धा सर्वसामान्य मनाला पडलेला प्रश्न आहे। मात्र त्यांचं हे ट्विट आपण बघतोय आणि या ट्विटमध्ये वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिला असा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे। तर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा अखेर राजीनामा दिलेला आहे। वारंवार विरोधक सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची मागणी करतायत आणि सरकारच बरखास्त करून टाकण्याची सुद्धा मागणी विरोधकांनी जोर धरलेली आहे।
मुख्यमंत्र्यांनी सध्या मुंडेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि राजीनामा दिल्याच्या नंतर धनंजय मुंडेंची ही पहिली प्रतिक्रिया त्यांच्या ट्विटरवरती. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही मागणी मी करतोय असंही धनंजय मुंडे म्हणतात. डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिलाय असं ट्विट त्यांनी केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.